अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री गजानन विजय कृपा आशीर्वाद भाग 1. जय गजानन. इसवी सन 1939च्या सुमारास रामचंद्र पाटलांनी पंढरपूर क्षेत्री जाऊन संत कवी श्री दासगणू महाराजांना श्री गजानन चरित्र लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार दासगणू महाराज शेगावला आलेत. ग्रंथ लिखाणाची पूर्वतयारी झाली आणि सलग 21 दिवसात 21 अध्याय दासगणू महाराजांनी सांगावेत आणि लेखनिकांनी लिहून घ्यावेत. या पद्धतीने पोथी पूर्ण झाली. पोथीचे लेखनिक आदरणीय छगन काका बारटक्के यांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम दासगणू महाराज विष्णू सहस्रनामांचा पाठ करणार आणि नंतर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन श्री गजानन विजय लिखाणाचं काम सुरू होणार. भगवंतांचे अधिष्ठान प्राप्त झाल्यानंतर पोथीने चमत्कार घडवला नसता तर नवल श्री गजानन विजयची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून हजारो भाविक शेगावच्या वाटेवरील वाटसरू झालेत. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे कृपापात्र झालेत. आजही होत आहेत. काही दिवसापूर्वी अनेक लोकांनी हा ग्रंथ स्वतः लिहून काढला. तसाच मीही तो एका वहीत व्यवस्थित लिहिला. माझी बहीण सौ सुहास जोशी हिने तर 21 दिवसात तो लिहून पूर्ण केला. आम्हा दोघा बहीण भावांनी हा ग्रंथ आमच्या आईला समर्पित केला. आम्ही स्वलिखित ग्रंथ आईला समर्पित करण्याचं कारण आईच्या जीवनात श्री गजानन विजय ग्रंथाचं आणि त्यायोगे गजानन महाराजांचं स्थान फार मोठं आहे. सुमतीताई बापट आमच्या आईचं नाव. वावशी तालुका रायगड तिचं माहेर. वास्तविक तिच्या माहेरी कुणालाही गजानन महाराजांच्या विषयी म्हणावी अशी माहिती नव्हती. पण म्हणतात ना, सर्व योग ठरलेले असतात. गजानन महाराजांनी एका विशिष्ट कार्यासाठी तिची निवड करण्याचं ठरवलं होतं. आमचं कुटुंब मोठं होतं. वडिलांची नोकरी होती, पण घरात हातभार आवश्यक वाटल्याने आईने विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा उद्योग करण्याचं ठरवलं. आमच्या शेजारी लिमई काकू राहतात. एक दिवस त्या गजानन विजय पोथी वाचन करीत असताना आईने त्यांना पाहिलं व पोथीविषयी चौकशी करून मला वाचायला द्याल का असं विचारल्यावरून त्यांनी आईला गजानन विजय ग्रंथ देऊ केला व हा ग्रंथ तुम्हाला निश्चितच आधाररूप ठरेल असं सांगितलं. आईला ग्रंथ वाचताना पाहून वडिलांनी चौकशी केली व त्यांचा ग्रंथ वाचून परत करा, आम्ही तुम्हाला ग्रंथ आणून देऊ असं म्हटलं आणि आईला त्या काळी ₹3.5 खर्च करून श्री गजानन विजय ग्रंथ देऊ केला. ही घटना इसवी सन 1967ची आहे. आता आईला तिचा स्वतःचा ग्रंथ मिळाला. त्यातून आईने जसा वेळ मिळेल तसा ग्रंथ वाचन हे धोरण स्वीकारलं. काम करीत जायचं, ओव्या वाचित जायच्या. महाराजांच्या कृपेने तिचं काम भरपूर वाढलं. नाशकात डिसोळकर यांचं चहाचं दुकान होतं. आईने त्यांना खाद्यपदार्थ ठेवण्याविषयी विचारलं. महाराष्ट्र भांडारमध्ये आईला रोज पिंपभर वस्तू पुरवाव्या लागत. आईवर कामाचा ताण वाढला, पण आईचं वाचन त्यातही सुरूच होतं. ओव्या वाचायच्या, काम करायचं. पोथीला प्रदक्षिणा करीत महाराजांना म्हणायचं, महाराज असं मध्ये सोडून काम करणं काय बरोबर वाटतं का हो? मला पोथी पाठ झाली तर सलग नाही का मी म्हणू शकणार असं महाराजांना म्हणत असतानाच काम करणं, पोथी वाचणं क्रम सुरूच होता. आणि एक दिवस आईला महाराजांनी जाणीव करून दिली की तुला पोथी पाठ झाली आहे. अशात आईच्या परिचयातील एक घाटे म्हणून बाई होत्या. त्यांना गजानन महाराजांचं फार होतं.
एका प्रगट दिनाला त्यांच्या घरी त्यांनी आईला प्रसाद वाटपाची जबाबदारी दिली. ती स्वीकारताना आईनं त्यांना सांगितलं, मी प्रसाद वाटपाचं काम करीन, पण मी कुणाशीही बोलणार नाही व कुणीही माझ्याशी बोलू नये. त्या प्रगट दिनाला प्रसाद वाटत असतानाच आईनं पूर्ण गजानन विजयाचं पारायण केलं. तोच आईचा पहिला व अप्रसिद्ध असा पारायणाचा कार्यक्रम. पुढे आईनं आजूबाजूच्या काही मुलांना एकत्र बसून त्यांच्या हाती पोथी देऊ केली आणि स्वतःला पोथी पाठ झाली आहे याची परीक्षा करून घेतली. एवढा मोठा गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत असणं ही आजही विशेष गोष्ट आहे. परंतु इसवी सन 1973-74च्या सुमारास म्हणजे 45-46 वर्षापूर्वी तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आणणारी ही गोष्ट होती. तेव्हा घाटीबाई आईला त्यांच्यासोबत शेगावला घेऊन गेल्या आणि त्यांनी आईचा परिचय पुरुषोत्तम हरी पाटलांशी करून दिला. मुखोद्गत झालेला हा ग्रंथ आईने त्या काळी एका मोठ्या वहीत व्यवस्थित लिहून काढावा. आईला मनातून वाटत होतं की हा ग्रंथ पुरुषोत्तम हरी पाटलांनी पाहावा व निदान त्यातून 4 ओव्या वाचाव्यात. त्या काळी शेगावहून महाराजांची पालखी अगदी हत्ती घोडे लवाजम्यासह वेगवेगळ्या ठिकाणी जात असे. तशी ती नाशिकला येत असे. तेव्हा नाशिकला पालखी आली होती. आईने पुरुषोत्तम दादांना पोथी दाखवून तिची इच्छा बोलून दाखवली. पण त्या दिवशी गजानन महाराजांची योजना काही वेगळीच होती. पुरुषोत्तम दादांनी पोथीची 2 पानं वाचली. नंतर त्यांना झालेल्या प्रेरणेवरून त्यांनी ती पोथी हत्तीच्या सोंडेत दिली. हत्तीने ती वर अंबारीत दिली. काही सेकंदांनी हत्तीने ती पोथी पुन्हा आईला दिली. त्या पोथीसोबत 2 फुलंही आईला आशीर्वाद रूपी प्राप्त झालीत. आईनं ते सर्व सांभाळून ठेवलं. आजही आई मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम करते तेव्हा महाराजांच्या समोर ती आशीर्वाद प्राप्त पोथी असते. तेव्हा आजच्यासारखा इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा सुळसुळाट नव्हता, पण भक्तांच्याकडून भक्तांना सुमतीताईंच्या पाठांतरित पोथी पारायणाविषयी समजत गेलं आणि विविध ठिकाणी आईचं पोथी वाचणं, खरं तर पोथी म्हणणं सुरू झालं. भक्तगण आग्रहाने आईला त्यांच्यासोबत शेगावला चालण्याचा आग्रह करू लागले. महाराजांनी या माध्यमातून आईला वेगवेगळे अनुभव देऊन तिच्याकडून दीर्घकालीन सेवा करून घेण्याचं जणू योजलंच होतं. असंच एकदा पुण्याच्या काही भक्तांच्या सोबत स्वतंत्र बस करून आई शेगावला जायला निघाली. श्री शिंत्रे यांनी ती सहल आयोजित केली होती. बसमध्ये प्रवासात केव्हा तरी आईचा डोळा लागल्यासारखा झालं आणि आईला काही असं दिसलं की समोर एक खुंटी आहे. त्या खुंटीवर एक निळा कोट टांगून ठेवला आहे. आईनं शिंत्रेंना म्हटलं, शिंत्रे, समोर खुंटीवर निळा कोट टांगून ठेवलेला दिसतो आहे. त्यावर शिंत्रे बोलले, अहो ताई, ही बस आहे, इथे कशाची खुंटी आणि कुठला कोट? त्यांचं बोलणं तिथेच संपलं. बस शेगावला पोहोचली. सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलं. पारायण मंडपात आईचं बसून झालं. चिंतन झालं. सर्व बाहेर मोकळ्या जागेत जमले. तो शिंत्रे कुठे दिसेनात. आई बाकीच्यांना म्हणाली, हे काही शिंत्रे कुठे दिसत नाही. इतक्यात समोरून घाईघाईने शिंत्रे येताना दिसले व म्हणाले, ताई, चला लवकर, आपल्याला एका विशिष्ट व्यक्तीची भेट घ्यायची आहे. आपल्याला त्यांनी 5 मिनिटं भेटण्याचं मान्य केलं आहे. मी तुमच्याविषयी त्यांना बोललो आहे. चला लवकर. आई त्यांच्या मागून चालू लागली. तेव्हा विशेष लोकांसाठी वरील मजल्यावर सोय केलेली असायची. दोघेही वरच्या मजल्यावर पोचलो. एका खोलीत पलंगावर एक गृहस्थ बसले होते. अंगावर पांढरे शुभ्र धोतर, वर पांढरा स्वच्छ शर्ट. शिंत्रे त्यांचा परिचय करून देणार. इतक्यात त्या दोघांचीही नजर समोरील भिंतीवर गेली. भिंतीवर खुंटी होती आणि खुंटीवर टांगला होता निळा कोट. आईनं चमकून शिंत्रेकडे पाहिलं. त्यांच्याही चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले होते. त्या कोटाकडे पाहून आई, पुढील भाग हा उद्या संध्याकाळी येणार आहे, तो नक्की ऐका. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.